कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील केएमटी वाहतूक विभागातील 156 रोजंदारी चालक व वाहक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही केली असून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शनिवारी दुपारी 4-4:30च्या दरम्यान केएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक बैठक आयोजित केली. हा प्रस्ताव मागून घेतला. आस्थापनेवरचा होत असलेला 49% खर्च यामुळं या आमच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ होत नव्हती किंवा कायम त्यांना करता येत नव्हतं. पण 35 वर्ष या लोकांनी महापालिकेमध्ये सेवा केलेली आहे आणि यामुळं या लोकांचं मानसिकदृष्ट्या कुठलं खच्चीकरण होऊ नये यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी शासनाच्या त्या फाईलवर ओव्हररूल करत या कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला आहे. लवकरच आता महापालिकेची आचारसंहिता आज सुरू झालेली आहे. महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर आणि निकालानंतर आचारसंहिता संपल्यानंतर ह्यांना तातडीनं पुढच्या काळामध्ये आपण कायम करण्याची प्रोसेस सुरू करत आहोत. गेल्या 30 ते 35 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. यापूर्वीही आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील 508 रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे आभार आमदार क्षीरसागर यांनी मानले आहेत. अनेक वर्षे, कित्येक वर्षे म्हटलं तर 30-35 वर्षे हा जो प्रश्न निकाली काढला ते आमचे उत्तरचे कार्यसम्राट तलाडीचे आमदार आमचे राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून या आमच्या केएमटी कुटुंबाला इतका जिव्हाळ्याचा प्रश्न हा सुटलेला आहे की काय सांगू. त्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी अहोरात्र आमच्या आमदारांनी हे प्रयत्न केले आणि शेवटी ह्या प्रयत्नाला तर आमचं यश आलं. तर खरोखर एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आमदारांनी सोडला आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाचा आशीर्वाद हे आमदारांना लागणार आहे. प्रत्येक कुटुंब त्यांचं इतकं सगळ्यांचं खुश झालं आहे काय सांगू. फोन सगळ्यांचे यायला लागल्यात की हा प्रश्न एवढा निकाल लागला, ह्याचा आशीर्वाद श्रेय सगळं आमदार साहेबांना मिळणार. हा प्रश्न सुटण्यासाठी बरेच आमचे माजी अध्यक्ष युनियनचे असू दे, निशिकांत सरनाईक असू द्यात, बरंच प्रमोद पाटील असू द्यात, आमच्या सर्वसामान्य प्रत्येक नेत्यांनी ह्याचा इतका मोठा पाठपुरावा मंत्रालयापर्यंत करत आलो सगळं. पण ह्या क्षणी आता पाठपुरावाला यश आलं. आता कधी पण आलं काय म्हणते त्याला की देरचे आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं. या आणि आमदार साहेबांनी खरोखरच हा इतका मोठा प्रश्न निकाली काढला काय मला एक शब्द फुटणार. हे आमचे एवढा जिव्हाळ्याचा प्रश्न तिने आमचा निकालात काढला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.